मी शेती करून माझं पोटाचा उदरनिर्वाह करते। मार्केटमधल्या भाजीपाल्यावर अनेक प्रकारचे फवारे असतात, त्यामुळे ते चवीला वेगळे लागतात। ते रासायनिक वापरत होतो ना आधी, तर असे हाडं वगैरे ठिसूळ थोडेसे हे होतात, आपल्या शरीरावर घातक होतो। त्याच्यामुळं आजारी पडणं, हे पोट दुखणं, हे आजार असे होतात। त्याच्यापासून आहे ना आपण जास्तीत जास्त ऐकतो बीपी शुगरचा खर्च पण होत होता। किचन गार्डनची माहिती मला वॉटरशेडच्या कर्मचाऱ्यांनी सांगितली, त्यामुळे मी किचन गार्डन घरच्या घरी तयार करते। भाजीपाला किचन गार्डन त्यांनी ते बी दिलेलं तेच आम्ही लावतो। 1 वर्षापासून हे केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे। याला किचन गार्डनला वापरते, मातीचा वापर केला गेला, गांडूळ खत पण वापरलेलं। खत टाकल्यानंतर मग त्याची लागवड केली आम्ही। मग त्याला ते भिजून घेतलं थोडं ठिबकनी, आणि मग त्याला ते रोपं लावले। ते आता जवळजवळ 1.5 फुटाच्या अंतरावर लावले, आणि वरून मग ते जीवामृत ते हे असं सोडतो आता। बॅगीमध्ये आम्ही माती गांडूळ खत मिक्स करून त्या पूर्ण बॅग भरून आणि त्यात आम्ही भाजीपाला लावला, जेणेकरून आम्हाला वर्षभर भाजीपाला पुरतो। मी त्यामध्ये आजपर्यंत वांगी, कोबी आणि फ्लावर, भोपळा, गवार, डांगरे, मेथीची, शेपू, पालक, मिरची, ढोबळी मिरची, दोडके, घोसाळे, बटाटे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर पण लावली आता सध्या, ढोबळी पण होती, कारले पण घेतोय। घरच्या घरी आपण स्वतः तयार करतो तो भाजीपाला, तो चवीला चांगला असतो आणि शरीरासाठी पण चांगला। पासून केमिकल मला आम्हाला परिवाराला काही खायला भेटत नाही। भाजीपाला खाते तर माझ्या परिवार एकदम सुखात आहे, पोट बिट दुखत नाही, आजारी पडत नाही। आम्ही हे जे सेंद्रिय पद्धतीने जर तो भाजीपाला लावलेला आहे, तो त्याच्यावर आहे ना तर हे केलेलं जातो, जीवामृताचा वापर केला जातो, खराब होत नाही। आणि आता याच्यापासून चांगला फायदा होतो। पण माझ्या घरातून पैसा जो जात होता तर तो त्याची बचत होती। मग त्याच्यामुळं पाणी कमी लागतं, आणि हे गवत बिवत बी लई येत नाही। भाजीपाला चांगला आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी देता येतं त्याला। बाजारातून म्हणजे मार्केटमधून काही आणण्याची आवश्यकता राहत नाही, कारण की माझ्या घरच्या घरी भाजीपाला आम्ही स्वतः पण वापरतो, आणि शाळेमध्ये जे भात शिजवतो त्याच्यात पण घालतो। ती असे पोट बिट बिघडत नाही, काय नाही, किती बी खाला तर आम्ही घरचा घरीच पिकवतो। त्यामुळे मी वर्षातून 2 ते 3 वेळा त्यात भाजीपाला लावून आमचा फळ भाजीपाला पुन्हा चालू होतो। तो भाजीपाला पुन्हा चालू झाल्यानंतर मला 3 ते 4 महिने इतरांना असंच सांगू आम्ही, काही हे ठिबकवर चांगलं येतं, तुम्ही ठिबक जोडा, तुम्ही हे भाजीपाला, गावठी भाजीपाला लावा, तुम्ही याला इथे फवारा मारू नका, रासायनिक खतं वापरू नका, चांगला याचं हे चांगला येतो तुम्ही। पण मग माझी एक इच्छा आहे की जे मी करते ना ते इतरांनी पण केलं पाहिजे।